हे बघा आता महाराज, आता तुम्हाला सुरुवात करून दाखवतो मी FLची. काय करायचं तुम्हाला. आता ही FL स्टुडिओ आहे, त्याला आपण ओपन केलं. त्याच्यात गेलो. सगळ्यात अगोदर हे जे आहे हे अगोदर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे बघा ऑडिओ इनपुट हे जे आहे हे विंगर वगैरे हे असणं गरजेचं आहे. तर आपले ते जे आहे ऑडिओ ते आहे बरोबर, ते सगळं ओके तुमचं, तुम्हाला माहिती इथपर्यंत आहे ना. हां, आता तुम्हाला फक्त रेकॉर्डिंगचा विषय. रेकॉर्डिंगसाठी आपल्याला इथं जाऊन हा जो ऑप्शन आहे, ऑप्शनमध्ये जाऊन मिक्सरमध्ये जावं लागतं. आणि त्या मिक्सरमध्ये जाऊन समजा आता 1 स्लॉट 2 स्लॉट कुठेही आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ 1 मध्ये घेऊ आपण. हे पहा इथे दिसतंय हे माईक, 1 माईक 2 माईक, हे जे आपल्या ऑडिओ इंटरफेसचे माईक असतात ते असतात. आता उदाहरणार्थ 1 घेतला, आता हा झाला, आता याला चालू झालं. इथं दुसऱ्यावर दुसरा घेऊ शकतो आपण, 2 माईक, त्याच्याखाली परत तिसऱ्यावर परत पहिला माईक, चौथ्यावर परत दुसरा माईक, असं घेता येतं. आता हे घेतलं आपण 1. तर आता काय करू आपण, एक गाणं रेकॉर्ड करू आपण अभंग. अगोदर आपण चेक करू आवाज आलाय का नाही, येतोय का नाही. चला हो पंढरी जाऊ, झालं पोवाडा. चला हो पंढरी जाऊ. आता समजा आपला आवाज व्यवस्थित आहे, आपण आता चेक केलं सगळं, आता व्यवस्थित आहे. आता समजा जर आवाज समजा व्यवस्थित नसेल आणि ते माईक वगैरे हे मारतोय शिट्टी, मग काय करायचं. माईक वगैरे शिट्टी मारतं ती इथं कमी जास्त राहतं. हे क्लिपिंग नाही करायला पाहिजे इथं. आता समजा उदाहरणार्थ हे असं वाढवलंय, आता पहा हे आवाज पण जास्त फाटू शकतो असा. आता चला हो, आता फाटला आवाज. हे बघा हे गेला, फाटला. पण तिकडे क्लिपिंग दिसत तुम्हाला, दिसते का, पंढरी जा, तर फाटलं. तर ते मर्यादितच पाहिजे. त्याचं ऐकून मी दाखवतो तुम्हाला मी कसं होतंय. चला हो, आता हे फाटलं गेलं ते बरोबर. तर याचा आवाज आपण लेवलच करून घेऊ. किती, चला हो, चला हो, क्लिप होत आहे. चला क्लिप होत आहे आणखी इकडे दुसरंच कमी झालं. चला हो, आणखी क्लिप होत आहे थोडस. चला हो, आता छान आहे. चला हो पंढरी जाऊ. ओके, आता व्यवस्थित आलं. आता आपण याच्यावर रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न करू. आता रेकॉर्डिंग, आता हे अभंग रेकॉर्ड करायचं. आता काय करायचं अगोदर सगळ्यात, आता हा उचलायचा लूप्स. आता समजा ही लूप्स मी तुम्हाला देईल त्यावेळेस ही लूप्स आहे. तर आता हे भजनी ठेक्याचे भजनी ठेक्याचे लूप्स आहेत, भजनी वगैरे. आता आपण काय करू, याच्यातलं एक लूप्स उचलू, एक भजनी ठेक्याचा बरोबर. तबला भजनी ठेका, हा लूप्स घ्यायचा. आता हा नंबर 1 हे लूप्स मोबाईलमध्ये कॉपी आपण करू शकतो. हे लूप्स घेतला बरोबर. आता फीड वाटला इथं. पण वास्तविक हा लूप्स किती आहे, त्याचं BPM किती आहे, म्हणजे ताल किती, तर हे चेक करायचं. आता इथं मी दिलेले 100 BPM, इथे 130 आहे, तो मेळ जमणार नाही. तर इथं काय करायचं अगोदर, त्याचं आपण डिटेक्ट करू. हे डिटेक्ट टेम्पो, त्याचा टेम्पो पण आपण डिटेक्ट करू शकतो. हे बघा 100 आलं BPM. हे आपल्याला कळलं की यार हे 100चा BPMचा आहे. मग आता आपल्याला काय करावं लागतं, ह्याला इथं जायचं, इथं डाव्या साईडचं जे बटन हे असं दाबायचं, प्रेस करायचं. इथं जाऊन हे बघा इथं इथं घेतलं, हे काढलं, कोणत्या उजव्या साईडचं बटन प्रेस करायचं. उजव्या साईडचं आलं, हे दिसतंय, हे 80 90 100 हे आपण करू शकतो.
हे 100 BPM केला आपण एक्सचेंज. ओके, आता झाला हा 100चा ट्रॅक, 100 BPMचा. जर आपल्याला इथं BPM आपल्याला आपल्या मनानुसार जर टाकायचं असेल तर कॉपी ऑफ व्हॅल्यू करू शकतो, टाईप ऑफ व्हॅल्यू. इथं आपण BPM चेंज करून काय जे आपण ते पण टाकू शकतो, बरोबर. पण आपण 100 केलेला आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला जर हा ट्रॅक फाकायचा असेल तर इथं स्ट्रीच दिसतंय, इथं दिसतंय हे ट्रीच. ट्रीचवर जर क्लिक केलं तर आपण हा ट्रॅक असा फाकू शकतो. म्हणजे हा डायरेक्ट आता 200 BPM झाला. किंवा मग याला आपण कमी करू शकतो. आता हा लय खूपच, म्हणजे हा 200 नाही, सॉरी, हा झाला आता 200 आणि हा झाला डायरेक्ट किती 50. आता 50चा ऐकू आपण किती सुरू झालंय. आता आपण काय करू, आपण BPM करू डायरेक्ट 200. हा बघा आता जे बरोबर. पण आपल्याला किती ठेवायचं आता 200 इथं. म्हणजे ट्रीच जर केलं ना तर हे असं ट्रीच होतं. आता हे ट्रीच जर काढलं, हे दिसतंय ट्रीच, हे जर काढलं आपण तर हे आपण असं जर केलं तर हे कमी कमी होतं. तोडता येतो आपल्याला ट्रॅक, असा तोडता येतो. दिसतोय कसा तुटतोय हा असं. हा खूप महत्त्वाचा बटन, हे लक्षात ठेवायचं. ट्रीच असेल तर हे असं कमी होणार आणि ट्रीचवरलं काढलं तर असं हे होणार. हे महत्त्वाचं बटन, हे खूप त्रासदायक ठरतं. मला लय दिवस ते सापडत नव्हतं म्हणून मी FL स्टुडिओला कदारलो होतो. आणि कसं सर्च करावं यूट्यूबवर हेही मला कळत नव्हतं. शेवटी माऊलीच्या कृपेनं मला ते सापडलं आणि माझे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. असं आता हे तबला आहे, बरोबर. आता हा एक काळी एक दिसतंय, टेका एक, काळी एक, इथं नाव दिसतंय बा, काळी एकचा लूप्स आहे, काळी एक वरचा. म्हणजे वाजून घेतलेलं आहे वैयक्तिक. हा लूप्स मी बनवून घेतलेले ते. आता आपण काय केलं, लूप्स आपण काय करू, पेरू. आता हे लूप्स कसे पेरायचे, याच्यावर क्लिक करायचं, इथं क्लिक केलं की येऊन जातं. हे ब्रश आलं का, हे दिसतंय ब्रश, हे ब्रशवर नुसते असे दाबीत दाबीत गेलं काही काय होतं, असं पेरलं जातं. माहित असेल तुम्हाला. हा, आता हे पेरलं जातं, बरोबर. हे आपण असं पेरू, बरोबर. अंदाजे आपण आता बरंच पेरलंय. एकदा आता BPM आपण 100 लावलाय, पण लूप्स आणि BPM हे बरोबर आहेत का हे एकदा चेक करू. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता लूप्स आणि BPM, आता ही BPMचं हे जे दाबलं हे बटन, हे लगे आपल्याला आवाज येतो, ठाक 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 4, 1 2 3 4. आता आवाज येईल तुम्हाला 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. आता हे जे आहे ना, ही गोष्ट लक्षात ठेवायची की 1 2 3 4 हे योग्य वाजतंय, त्याप्रमाणे आपला BPM पण खाली वाजतोय. तर हे 1 2 3 4 कुठं वाजतंय, तर एकूण ही गोष्ट लक्षात ठेवा, एक बार असतो, एक पॅटर्न असतो आणि एक हे असतं, काय म्हणते त्याला, एक सेल असतो, सेल, बरोबर. सॉरी, एक बीट असते, त्या बीटच्या आतमध्ये सेल असतो, त्याच्यानंतर पॅटर्न असतो, त्याच्यानंतर बार असतो. आता पॅटर्न म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो. हे बघा, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा बघा, आता सगळ्यात छोटी ही जी सगळ्यात बारीक रेषा दिसतात का, 1 2 3 4, हे त्यानंतर 1 2 3 4 मोठी रेष, 1 2 3 4. ह्याच्या छोट्या छोट्या रेषा आहेत का, 1 2 3 4, याला सेल म्हणतात, बरोबर. काय म्हणतात, सेल. आता ह्याच्या मोठ्या रेषात 1 2 3 4 दिसत आहेत, 1 2 3 4 दिसत आहेत, काय 4 4 4 4 हे दिसतात का, 1 2 3 4. तर ह्याच्या 1 2 3 4 ह्याला म्हणतात बीट. आता ह्याच्या मोठ्याला दिसतात का आणखी 1 2 3 4, बरोबर. ह्याला म्हणतात पॅटर्न, बरोबर. आणि आता त्याच्यानंतर आता ह्याच्या मोठ्याला दिसतात का, ही पांढऱ्या याच्यातली एक, काळ्या याच्यातली एक, पांढऱ्या याच्यातली एक, काळ्या याच्यातली एक, हे दिसतं एवढं, ह्याला म्हणतात बार. आता त्याचा उपयोग काय असतो लक्षात ठेव. आता जे गाणं आहे आपण तयार करतोय, आता ते बीट, आता हे जे ठेके वाजतात 1 2 3 4 या बीट वाजतात, त्या बीटच्या आतमध्ये सेल असतात. आता बघा 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. ओके. आता हे बघा, आता हे जे आहे का,
हे दिसतंय, हे एक. हे का आपण जो लूप्स बनवलाय तो एका पॅटर्नचा बनवलाय मध्ये. कंट्रोल झेड केला, आलं परत. त्याला मधल्याला लूप्सला म्हणजे पॅटर्न संपला. 2 3 4 1 1 2 3 4 1 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2. म्हणजे पॅटर्न चोगड तुम्ही लक्ष द्या की एका पॅटर्न संपला का लगे ठेका संपून परत पहिल्यापासून लागतोय. आता हे झालं. आता आपण याच्यावर आपण एक सरळ गाणं म्हणू. थोडीशी चला हो पंढरी जाऊ. आता याच्यात काय व्हायला लागलंय, हा आवाज घुसायला लागलाय इकडं, हा आवाज घुसतोय. मग आपल्याला हा आवाज घुसू द्यायचा नाही, बरोबर. तर आपण काय करू, त्याला हेडफोन वापरू, म्हणजे आवाज तो घुसणार नाही आपल्याकडे. म्हणजे शक्यतो हेडफोनच हे करावं लागतं यूज आमचं ते होम थिएटर. आता याला काढून ते आवाज घुसून द्यायचा नाही. आवाज घुसला तर मग काय त्याला एडिट करता येणार नाही ना. होम थिएटर वापरू. हे रेकॉर्डिंग व्हायला लागलंय, खाली दिसतंय. हा, रेकॉर्डिंगचं कळलं ना तुम्हाला. त्याच्यात जायचं आणि त्यात करायचं, संपलं. स्टार्ट. चालू सुरू रेकॉर्डिंग. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू. पुढं काय आहे त्याच्या त्या गाण्याच्या. चला ह्याला आपण परत कॉपी घेऊन इकडे मांडू. आता ही थोडीशी मागून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. होती संताची या बेटी, सांगू सुखाची या गोष्टी. होती संताची या बेटी, सांगू सुखाची या गोष्टी. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू. आता हा झाला रेकॉर्ड, हे झालं गाणं रेकॉर्ड, बरोबर. एक अंतर एक मुकडा. आता 2-3 अंतऱ्याचं मुकड्याचं मिळून गाणं म्हणत असतं, तसं एक अंतर एक मुकड्याचं आपण गाणं तयार केलं. द्या ठेवून त्याला. Aux in mode. आता हे रेकॉर्डिंग आपण काढून टाकू. झालं काय? हो. आता हे झालं महाराज रेकॉर्डिंग. एकदा आपण ऐकू कसं झालंय ते. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ. बीट मध्ये जातंय का? नाही जात. बीट मध्ये जायला नाही पाहिजे गाणं. देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू. होती संताची या बेटी,
याला काय करायचं माहिती आहे का, एक आपण आता हे जे आहे हे वरचं ह्याला आपण आता काढून टाकू, वरच्याला काढून टाकू आपण आता. इसको निकाल देंगे. ओके. आता हे जे ट्रॅक आपल्याकडे उरला आहे बरोबर, ह्याला आपण काय करू, वरच्या लेवलवर इथे घेतलं. एकदा मॅटर सेव्ह करू. इथे सेव्ह कसं करायचं माहिती आहे का, बघा कंट्रोल यस दाबलं का असं येऊन जातं. कंट्रोल यस कसं, कंट्रोल यस, कंट्रोल हे दाबून हे यस बटन दाबायचं, कंट्रोल यस. ओके. किंवा दुसरा मार्ग आहे, फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲज करायचं, दिसतंय सेव्ह ॲज, असं पण करू शकतो. इथं नाव द्यायचं काय, चला हो, चला हो बरोबर, पंढरीला. ओके, असं नाव दिलं फाईलला. आता ते कशा सेव्ह करायचंय, तर आपण ह्या डी फाईलमध्ये सेव्ह करू कुठेतरी, ह्या एमध्ये सेव्ह करू, डीच्या एमध्ये सेव्ह करू आपण. ओके, डीच्या एमध्ये. आता हे झालं, या डीच्या एमध्ये सेव्ह मॅटर बरोबर. सेव्ह झालं म्हणजे आपल्याला जर अचानक काम असलं तर आपण निघून जाऊ शकतो, नंतर प्रोजेक्टवर काम करू शकतो. आता 100चं BPMचं आहे आपल्याकडं, लूप्स 100 BPMचे आहेत, किंवा आपण लूप्स कमी जास्त पण करू शकतो, तुम्हाला मी मागाशी सांगितल्याप्रमाणे. आता हा भजनी ठेका, आता सगळ्यात अगोदर आपण गाणं पाहू कसं आहे, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, रखुमाई देवीवरा पाहू. आता लक्षात आलं आपल्या की आता आपण काय करू, स्टार्ट. याच्या बघा, याच्यामध्ये भजनी ठेका, हे बघा तबला भजनी ठेका स्टार्ट दिसतंय इथं नाव. स्टार्ट असं घेतलं आपण, स्टार्ट, आणि इथं टाकलं. कशामध्ये टाकलंय, पॅटर्न मध्ये. म्हणजे आपल्याला जड गेलं काही टाकायला काहीच नाही, सोपं एकदम पॅटर्न, कारण आपल्याला गणित कळलं ना त्याचं गणित. चला हो बरोबर, चला चला हो पट. आता आपण काय करू, पुढं काय वाजणार आहे मला सांगा, तुम्हाला सगळं माहिती आहे काय वाजणार, भजनी ठेका वाजणार बरोबर ना. आता हे भजनी ठेका आपण पुढं टाकलं इथं, आलं लक्षात. आता बघा कसं वाजतंय, चला हो पंढरी जाऊ. आता काय करायचं पुढं, हो पंढरी, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, रखुमाई देवीवरा पाहू, रखुमाई देवीवरा पाहू, रखुमाई देवीवरा पाहू. आता इथं आले पाहू, रखुमाई देवीवरा पाहू. हा बरोबर. आता शेवट, त्याच्यात पाहिजे शेवट काय, लास्ट, लग्गी लास्ट. ओके, माझ्या मनाने नाव दिलंय मी काय इथं, कदाचित जे चुकीचं असू शकतं. मी आपलं मला जसं कळत आहे, म्हणजे मी ते बनवलंय ना, मला काही म्हणजे तुम्हाला जसं कळतं त्यातलं, ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात ते मला काही माहित नाही, त्याला काय म्हणतात ते. तबला मिडल लास्ट, हा तबला लास्ट काळी, तबला मिडल लास्ट. आता हे लास्ट काळी, हा ते मला माहिती नाही. तिथं काय पाहिजे, तुमच्या डोक्यात पाहिजे की तुम्हाला कळायला पाहिजे तिथं काय पाहिजे. नाही हे बी नाही बसत तिथं, मोठी पाहिजे ते अजून. हे मिडल लास्ट, हेच त्याला उतरणी म्हणतात आहे ना. मिडल लास्ट केलं मी त्याला, मधलं बरोबर आला ना. आता काय घ्यायचं पुढं, आता डायरेक्ट पुढे घेऊ आपण. आता किंवा मग याच्या पाठीमाग कोरस चालू शकतो, कोरस चालू शकतो, किंवा आपण बी डायरेक्ट आपण म्हणजे वाजवून पण हे करू शकतो.
बघा. आता इथं वाटलं पियानो पण आपण घेऊ शकतो. बरोबर आहे. आता शेवटी इथं असं असं इथं आलंय ना, असं पण घेऊ शकतो. आहे का नाही? बरोबर. हा, पियानो पण घेऊ शकतो. टाका बरं तिथं पियानो कनेक्ट असेल ना पियानो. तुम्हाला कळत आहे का पण मी काय सांगतो? बरोबर 100%. आता हा पियानो अटॅच केला. पियानो अटॅच केला तर आवाज येतोय का? नाही येत. मग याच्यात जाणार परत मिक्सरमध्ये आणि 2 नंबर घेऊ आपण. याच्यात पियानो सोडू आहे का नाही? याच्यात जाऊ. हे 2 नंबर यातला आला. ओके, आला पियानो आवाज. चला चला हो, कोणतं ताली चला हो मला आपण त्यात स्वरात गायला नाही काय तो. त्याचा स्वर चेक करू आपण. त्याचा स्वर जर चेक करायचा असेल तर काय करायचं? याच्यात जायचं बरं का, एडिटमध्ये जायचं. म्हणजे आवाजाचा स्वर चेक करायचा किंवा तबल्याचा कोणताही स्वर चेक करायचा असेल तर याच्यात जाऊन एडिटमध्ये जाऊन हे मॅटर सिलेक्ट करू आपण. कळतं ते काय करायचं सिलेक्शनचं. त्याच्यात जायचं हे आणि याच्यात डिटेक्ट पिच रिजन. ओके, याला क्लिक करायचं. आपला बेसूर झाला इथे मॅटर. तबल्याचा पाहू आपण किती. इथं आला देऊ. सलाम चला हो
चला हो परत आपण एकदा गाऊ त्याला. सुरुवातीला स्वर लावून गायला पाहिजे होतं. बघा या पद्धतीनं आपण मॅटर घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने लूप्स घेतलेत आपण एक एक. आता याच्यावर आपण एक ट्रॅक तयार करू. ते फॅनचा हे करा बरं कमी. ते फॅनमुळे बी होतं बा ते आपला तिकडला स्वर लागला. चला चला ओ राम रे ना रे चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. रखुमा देवीवरा पाहू. रखुमा देवीवरा पाहू. रखुमा देवीवरा चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. रखुमा देवीवरा पाहू. रखुमा देवीवरा पाहू. रखुमा देवीवरा पाहू. हा झाला ट्रॅक. आता लाव फॅन. आता याला आपण काढून टाकू परत एकदा. चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी. आता हे झालं ओके बरोबर. त्याला इफेक्ट वगैरे पाहू ना आपण नंतर सांगतो तुम्हाला मी. आता याला आपण खाली जोडू. लूप्स जोडू. अगोदर काय घेतलाय स्टार्ट. पुढे तबला भजन ट्रॅक स्टार्ट म्हणजे सुरुवात करायची आपल्याला त्याची. हे याला धरलं. याला असं वर घेतलं. हे खाली वर करता येतं याला धरून. माहित असेल ते. स्टार्ट याला घेतलं इथं. पाहू आपण आता याला असं. चला ओके बसला म्हणजे सुरुवात. आता आपण घेऊ भजनी ठेका. तबला
भजनी ठेका हे घेऊ इथं. ओके, आता पाहू परत एकदा. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, चला चला हो, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, रखुमा देवीवर पाहू, रखुमा देवीवर पाहू, रखुमा दे. आता इथं शेवट आहे ना हे, इथं पण इथं पण नाही आणि लास्टला उतरणी. कुठे उतरणी? तबला भजनी ठेका लास्ट, तबला लास्ट मिडल येते. हा असं आता इथं आपल्याला तुमचं मत आहे की इथं पियानो वाजवता नाही की नाही. यातला आवाज काढून टाकू आपण, फक्त पियानो ठेवू. हे बघा आता एवढं आपण केलंय त्याला. आता हे शेवटचा रखमा देवारा काढून बी टाकू शकतो आपण. समजा इथे काढून टाकू याला, तिथं नुसतं आपण हे ठेवू.
रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू. आता अशा पद्धतीने केलं आपण उदाहरणार्थ. हा खाली पॅकअप आपण तयार केला असं. रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू. तुमचा आवाज शिल्पाला लावायचा समजा याला इफेक्ट वगैरे काहीच नाही लावलेला. कशाला या आवाजात देवीवरा पाहू. इथपर्यंत आलं. ओके, आता इथून पुढे घेऊ. होती आता होती इथे यायला पाहिजे. हा होतीस. आता याला ह्या ट्रॅकला असं इकडे वाढायचं. हे बघा हे दिसतंय, हे हलतोय ट्रॅक. हे करायला बरोबर. आता परत हेच भजनी टॅका लूप्स इथं जोडायचं. मॅच होत नाही. थोडं अलीकडं. सांगू सुखा होती सळता चिया होती सळता बेटी होती सळता चिया बेटी सांगू सुखाची या गोष्टी होती सळता चिया बेटी सांगू सुखाची या गोष्टी होती सळता चिया बेटी सांगू सुखाची या गोष्टी चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जा होती सळता चिया बेटी सांगू सुखाची या गोष्टी होती सळता चिया बेटी सांगू सुखाची या गोष्टी चला हो. आता इथं चला हो पंढरीला जाऊ. बरोबर, याला आपण भजनी ठेका नंबर 2 टाकू. हे बघा तबला नंबर 2. हे जरा थोडा उलटा वाजतोय. सॉरी हे नाही येते पुढे ते तबला 1. हे बघा तबला ठेका 2. ओके बघा तुम्हाला कळेल ते. आता हे जरा वेगळा वाजतोय. लोकांना थोडं तिची फील येत आहे. चला हो पंढरी जाऊ चला सुखाची या गोष्टी चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ रखुमा देवीवर. आता इथं बदललंय पा. जाऊ रखुमा देवीवरा. आता इथून रखुमा. ओके इथून बदल झालाय. याच्यामध्ये काय माहिती का, याच्यामध्ये मिडल तबला मिडल तबला भजनी ठेका तबला लगी तबला काही बघ पाहू पंढरी जाऊ रखुमा.
स्टार्ट. हे असेल कदाचित. हे आयला बघ. चला बघू ह्याला. आता हे मोठं झालं. याला आपल्याला जर फिट करायचं असेल तर इथं फिट करू शकतो आपण याच्यामध्ये. 75 ते करायचं. आता कसं फिट झालंय बघू. क्रॉस मध्ये घेऊन याला ऍडजस्ट करू इथं असं. आता पाहू. टाकू आता इथं 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 फिरू पाहू आता. शेवटी परत हे जे आहे हे टाकायचं ना आपले. ही जी उतरणी ती टाकायची परत. दिल टाकून झालं गाणं तयार. आता सुरू. चला हो पंढरी जाऊ. तुमच्या याच्यानुसार तुम्ही तर कमी जास्त करू शकता. पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. आता इथं आहे ना. हे बघा आता रखुमा देवीवर पाहू. इथं आहे ना. इथं पण तुम्हाला जर असं वाटलं हे टाकू शकता तुम्ही. हे डायरेक्ट इथून बी. कोणतं हे जे आहे हे काय हे असं टाकू शकता तुम्ही याला. आता हे मॅटर आहे समजा. इथं पण टाकता येतं. इथं बरोबर. असं करू शकता ना तुम्ही. चला हो पंढरी जाऊ. चला हो चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. रखुमा देवीवरा पाहू. रखुमा देवीवरा पाहू. रखुमा देवीवरा पाहू. जमलं. अशा पद्धतीनं हे करायचं बरोबर.
त्याच्याकडे आणखी लास्ट जर लागत असेल तर हे पण आहे बा एकदम लास्ट. तबला मिडल नाही, तबला लास्ट, मिडल लास्ट, हा बघा तबला लास्ट, हे पण टाकू शकतो डायरेक्ट आपण लास्टला. ओके ओके. झालं. अशा पद्धतीनं हे करायचं. आता प्रश्न काय राहिला आता? आता प्रश्न राहिला ते इफेक्ट वगैरे आता कसे ऍड करायचे. तसं नाही ते आणखी याच्यामध्ये टाळ राहिला. टाळ काय राहिलं? टाळ 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 राहिलं ना. बरोबर टाळ राहिलं. ते आता टाळ हे पण टाळ. आम्हाला देऊन टाका. टाळ तबला हे काय काय हे नाही टाळ आहे. आम्हाला भरून द्या हे मोबाईल. ते दाखवतो ना तुम्हाला. हे टाळ आहे. भजनी टाळ, आपला भजनी टाळ, भजनी ठेका टाळ, घुंगरू, तानपुरा काळी, हे तुमच्याकडे आहे तानपुरा सगळं. काळी हे एक पाहिजे लाख आपल्याला. 6. आता याला का तानपुरा टाकून देऊ आपण आणखी एक, आहे की नाही? हा, बरोबर. तानपुरा काळी एक हे 6. हम्म. तर तेव्हा आपण त्याच्यावरच गाणं म्हणलं असत ना सुरुवातीला. आता हे कानपुरा ह्याच्यात दिला आपण. इथं कानपुरा ठेवला, इथे एक ठेवला, इथे एक ठेवला, इथे एक ठेवला. बरोबर. म्हणजे गाणं भरून येतं तानपुऱ्याने, आहे की नाही? हो. भरलं असं. त्याच्यानंतर आता हां टाळाचा विषय. पुढे टाळ, भजनी टाळ, किंवा टाळ, भजनी टाळ, त्याला घेऊ इथं आपण. आता ह्यो पहा किती बारीक दिसतो ह्यो. हो. त्याला ज्यावेळेस आपण हे असं करतो, ही स्प्रिंग आहे का, ही फिरल्यावर असं असं मोठं होते, माहिती ना तुम्हाला? माहिती हां. ते माहिती. आता हे असं हे आता हे टाळ आहे. याला काय करायचं? आता हे किती बारीक आहे. लूप्स मध्ये आलाय का तो? 100 BPM मध्ये नाहीये. मग त्याला 100 मध्ये आणायचंय ना आपल्याला. काय करावं लागेल? 100 मध्ये. ह्याच्यात जायचं. बरोबर. हे महत्वाचा विषय पाहून घ्या. 100 मध्ये जायचं ना, 100 मध्ये घ्यायचं. याच्यात जायचं त्याला आणि याला फिट टेम्पो. आलं लक्षात? फिट टेम्पो. आणि 75 ते 175. आता आपला कोणता आहे? 100 आहे. 75 to 150 याच्यामध्येच येणार आहे ना आपलं. मग याला आपण क्लिक करू. आता पहा बसतं कधी. बसला का? टाळ बसला का? बसला वाटतं. जो टाळ बसला का? बरोबर त्या पॅटर्न मध्ये बसला ना. हो. एकदा चेक करू. बसला का? खाली घेऊ याला. पेस्ट करत चला. याच्यात डबल आहे का टाळ? भजनी ठेका, भजनी ठेका टाळ, भजनी ठेका हे डबल. बरोबर दिसतो ना डबल. याला उठलो आपण आता डबलला. पुढे देऊ डबल. इथे घेऊ खाली. हा याला याच्यात जायचं आणि परत काय करायचं? पुढे फिट टेम्पो 75. आता ऐकू त्याला जरा आपण कसं वाजते ते नेमकं. आवाज वेगळा उमटून पडतो त्यात जरा. तरी आपण काय करू? ह्याला डबल करायचा प्रयत्न करू. याला जर आपल्याला आपण याला कोणत्याला झटलोच, हे बघा याला झटलं, हे बाकीचे बी हालत येत दिसते. ते याला केलं, बाकीचे हल्ले का सगळे? आता याला कंट्रोल झेड करून परत पाहिल्यासारखं करू. कंट्रोल झेड. बरोबर. कंट्रोल झेड करायचं आणि परत आपल्याला वारंवार करायचं असलं कंट्रोल एल्ट झेड करायचं. हे एल्ट. तर आता हे जे याला काय करायचं? आपल्याला फक्त एवढंच हलायचं, एवढाच एकच ठेका हलवायचा आहे. तर त्यासाठी याच्यात जायचं, मेक युनिक मध्ये जायचं. मेक युनिक. कुठं? मेक युनिक. म्हणजे मग काय होतं? ते फक्त एवढा एकच हलणार, बाकीचे हलणार नाही. आता पहा एकलाच हल्ला, बाकीचे हल्ले का? आता पाहू याला. आता याला डबल केलं आपण.
गोड वाटत नाही, ते यालाच वाजायला लागलाय, ते फास्ट सारखं वाटतं. तेव्हा गोड वाटणं आपण यालाच फूक. हे काय भेटली दुसरा घेऊन टाळते फास्टमध्ये डबल. हे केलं. हो ना, पण ते जरा आवाज वेगळा पडायला लागला त्याचा, ते याला पाहू हे काय तो नेमकं काय मला माहिती. हा काय याला पाहू फिट टेम्पो 175. एकच येते, ते डबलच घ्यावं लागणार आपल्याला. कुठे ते डबल, ताल डबल. हा तर आवाज वेगळा पडतो त्याचा. त्याला एक काम करावं लागणार आपल्या याच्या वरून ठेवू आपण हे असं, म्हणजे एखादी नाही ठेवली. हां आता होते बा नाही बरोबर. घेतलं याला, हे बघा शिफ्टचं बटन दाबायचं, शिफ्ट दिसतंय आणि याला धरलं असं डायरेक्ट कॉपी होतं सगळं. आता हे जे लूप्स बनवलेत मी, तर हे लूप्स माझ्या पद्धतीने बनवले. तुम्ही निवांत असले का तुमच्याकडे मृदंग आहे, मस्त लूप्स बनवू शकता तुम्ही खास त्या लूप्सच्या आधारे. एवढे जे लूप्स आहेत का त्याच्या आधारे कसे मस्त छान बनवायचे आणि अगदी एका पॅटर्नला तोडून टाकायचे ते असे बनवून बनवायचे. हा मन म्हणजे मीच बनवले तुम्ही काही. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, चला हो पण. आता एवढं गाणं झालं, त्याला आपण आता फिलर देऊ खाली. त्याला आपण काय करू, पियानोच्या फिलर देऊ. पियानोच्या नाही, याच्या काय म्हणतात फ्लूटच्या 131 नंबर.
बरोबर. आता पाहू आपण. चला हो पंढरी जाऊ चला. आता हे खाली काय रेकॉर्ड व्हायला लागले हे आपल्याला लक्षात द्यायला. आता बरोबर हे खाली काय रेकॉर्ड व्हायला लागले ते हे सगळंच रेकॉर्ड व्हायला लागले. त्याचं कारण आहे की ही रेकॉर्डिंग झाली याच्यामध्ये. हे असं कधी होतं हे मिक्सरमध्ये ज्यावेळेस हे मिक्सर रेकॉर्ड करते हे त्याच्या वेळेस होतं. कळतं का? याच्यात नाही रेकॉर्ड व्हायला पाहिजे. हे बघा इथं 1 and 2 हे दोन्ही आले त्याच्यात म्हणून आज झालं. याच्यातलं काढून नॉन करायचं. बरोबर. आपल्याला फक्त रेकॉर्ड याच्यात पाहिजे हे 2 मध्ये. ह्याच्यात पण नाही पाहिजे आता कारण त्याचं काम संपलंय. म्हणजे फक्त आपल्याला पियानो रेकॉर्ड करायचा आहे. आता येईल बा. चला हो पंढरी जाऊ चला हो. चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ रखुमा देवीवरा पाहू रखुमा देवीवरा पाहू. ओके. आता हे आलं फिलर. आता पहा फिलर म्हणजे तुम्ही त्यात हे टाकली समजा एक प्रकारे. आपण कसं भजनामध्ये चिंत हे बघा. असं केलं. पंढरी जाऊ रखुमा देवीवरा पाहू. आता हे झालं गाणं तयार. महाराज याला कंट्रोल एस केलं सेव्ह झालं. बरोबर. आता इथपर्यंत जो भाग झालाय कसं करायचं सांग. कंट्रोल एस झालं सेव्ह. आता इथपर्यंत जो भाग करून दाखवला तुम्हाला याला काय म्हणतात माहिती का? या भागाला म्हणतात म्युझिक अरेंजिंग. आपण त्याच्यावर आता म्युझिक अरेंज केली. आता बस वाटतं आपल्याला नकोय. म्हणजे आपलं समाधान झालं की याच्यापेक्षा नकोय आता म्युझिक. आणखी तुम्ही करू शकता. तुम्हाला गिटार वाजा ओरिजिनल बासरी वाजायची आणखी हार्मोनियम त्यात टाकायची किंवा एखाद्या कोरसला पाठीमागे घ्यायचंय तुम्ही घेऊ शकता इथून. पण तुम्हाला असं वाटतं की आता बाद झालं. आता हा झाला एक पार्ट गाण्याचा. आता असतो लास्ट पार्ट त्याला म्हणतात मिक्स अँड मास्टर. आता हे जे केलंय का याला काय करायचं मिक्स करायचंय आणि त्याला मास्टर करायचंय. त्याला एक चांगल्या प्रकारचे इफेक्ट द्यायचे. ते म्हणताय ना तुम्ही मला इफेक्ट इफेक्ट इफेक्ट. तरी हे नंतरचा पार्ट आला तो. आता याला आपण आता आपल्याला मिक्स अँड मास्टर करायचंय. मिक्स अँड मास्टर मध्ये हे सगळं काही व्यवस्थित देऊन त्याला इफेक्ट वगैरे देणे. तर आता हे कसं द्यायचं आता अगोदर आपण पाहू. चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ रखुमा देवीवरा पाहू रखुमा. आता याच्यामध्ये ना आपल्याला आहे ना ह्याचा आवाज जरा जास्त वाटतो ह्याचा. तर आपण काय करू ह्यांचा वेगवेगळ्याच्या त्यांना ठेवून टाकू अगोदर सगळ्याला. आता हा जो सिंगर आहे ह्या गायक याला काय करू आपण 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये. ओके.
म्हणजे 2 मध्ये कुठे मिक्सरच्या ह्या रेंजमध्ये जातं. 2 मध्ये ठेवलं म्हणजे कुठे गेला देव, हे बघा मिक्सरमध्ये 2 दुसऱ्या ट्रॅकमध्ये गेला आपला आवाज. आता सिंगर गेला त्याच्यात, ह्याच्यातला हे काढून टाकू. हे आता हे काय केलं आपण, हे काढून टाकलं याच्यातलं. आता 2 मध्ये काय केला पहा, काय 1 मध्ये ठेवायचा. चला 1 मध्ये ठेवू आपण सिंगर. सिंगर काय करू, याला 1 मध्ये ठेवला. आता पहा तुम्हाला 1च दिसेल, बाकी काही दिसणार नाही हा, कारण आपण त्याला 1 मध्ये ठेवलंय. मिक्सरमध्ये पहा तुम्हाला दिसेल लगेच. हे बघा आता पहा ऐका, आवाज बंद येतो, सिंगरचा आवाज नाही येत. म्हणजे हे जे 1 मध्ये काय टाकलं आपण, सिंगरचा आवाज टाकला बरोबर. आता काय करू आपण, हे जे आहे हे काय पाहू, एकदा आवाज ऐकू. याच्यावर क्लिक केलं इकडलं बटन की बाकीचं बंद होतं, तेवढं चालू राहतं. पियानो आहे बरोबर, याचा पियानोचा स्क्वॉड येतो. आता याला आपण काय करू, पियानो कॉर्डला याला आपण टाकू 2 मध्ये बरं का. हा बरं 2 मध्ये टाकून त्याचा थोडासा आपण आवाज वाढवू, असं घेऊ इथपर्यंत. किंवा याला असंच ठेवून इथून पण आपण त्याचा आवाज वाढवू शकतो. हा बघा इथं पण घेऊन या असा आवाज वाढवू शकतो. एवढा ठेवला आपण 2 मध्ये बरोबर. आता सिंगर आणि ती आवाज रखुमा देवी वरू चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ. ओके. आता आपण काय करू, परत हे जे ह्याच लेवल आहे, हे जे आहे का, हे 2 मध्ये टाकलं ना पियानो, याच्यातच आपण काय करू, हा तानपुरा टाकून देऊ. हा तानपुरा पण 2 मध्ये टाकून देऊ, त्याच्यात ढकलून द्यायला आपण. ओके. आता दोन्हीचा आवाज, याचा आणि याचा कमी वाटतोय, आणखी थोडा वाढू. तानपुरा थोडा जास्त झाला, कमी करू, कमी केला. हे जे आहे ना, हे पण बंद करून टाकू. हे टिक टिक. आता हे झालं 2. आता काय करू आपण, हे जे आहे हा तबला बरोबर, वाटल्यास याला काय करू, 3 मध्ये टाकू खाल्ल्याला. हे 3 मध्ये कोणाला, ह्या फिलरला. ऐकू एकदा बरोबर. फिलरचा आवाज थोडा वाढू, ऐकू. आता हे जे आहे का, हे आता हे बाकीचं मॅटर 4 मध्ये टाकू आपण. सगळा रिदम, बाकी इतर सगळं नाही, रिदम म्हणजे तबला. आता हे तबला 4, हा दुसरा बरोबर 4, म्हणजे काय टाकतोय मी, ह्यो ठेका वेगळा आहे ना, हा ठेका वेगळा आहे. आता हा एक ठेका वेगळा आहे बरोबर. 4 हे निळ्या हिरव्या रंगाचं हे वेगळं आहे. आपण हे कुठून येतो, हे तुम्ही 4 म्हणजे हे का, याच्यावर डबल क्लिक करायचं. याच्यावर हे बघा, असं डबल क्लिक केलं ह्याच्यावर डबल क्लिक केलं, हे बघा डबल क्लिक केलं, हे आलं. आता इथं जे आहे का, हे ट्रॅक, तर हे 4 करणं म्हणजे कुठे जाते, ते मिक्सरमध्ये. मिक्सरचं 4 आहे ते. इथं पाहू, हे बघा हे 4. ओके. हे 4 ऑलरेडीच आपण ते पेस्ट टाकल्यामुळे ते होऊन जातं, म्हणजे डबल गरज नाही पडत. 4 गेलं बरोबर. हे असं गेलं ते. हां काय झालं, आता हा भजनी ठेका त्यात पूर्ण इन्व्हॉल्व झालेला आहे. आता काय राहिलंय आपलं, एकदा ऐकायचंय. हे राहिले की एक, ह्याला बी आपण काय करू, हे फिलर आहे ना, याला बी आपण 3 मध्ये ढकलून देऊ.
3 मध्ये ओके. हा आता काय राहिलं, टाळ राहिला. हा जो टाळ आहे हा टाळ आपण काय करू 5 मध्ये टाकू. बरोबर. हा इथं तुम्ही नाव बी देऊ शकता बरं का असं डायरेक्ट. हे बघा इथं राव कलर फिलर देऊ शकता. पण आपल्याला काही एवढे मोठे बी ट्रॅक नाही करायचे. त्याला 100-150 ट्रॅक असेल तर त्याचा उपयोग. आपल्याला थोडेफार 4-5 ट्रॅक घ्या ना तर आपले. हा आता हे खालचं आहे याला आपण 6 मध्ये टाकू. कशामुळे माहिती आहे का, ह्या टाळाला ह्या टाळाला आपण वेगळं केलंय कारण ह्याचा आवाज जरा जास्त यायला लागलाय. कमी करायचं. बाहेर पडायला लागलं आता हे झालं सगळं रेडी. बरोबर. आता आपण काय करू, आता 1 नंबरचं जे 1 नंबर हे सिंगर आहे 1 नंबरचा. हा याला आपण इफेक्ट देऊ. आता याला कोणते इफेक्ट द्यायचे ते आपापल्या गायकाच्या डिपेंडवर आहे, आपापल्या व्हॉइसवर डिपेंड आहे. तुम्हाला लक्ष द्या, तुम्हाला मी सांगतो. हे फ्रुटी पॅरामॅटिक इक्वलायझर हा याच्यात जायचं. आणि हे जे असतंय याला काय करायचं, माझ्या आवाजात सांगतो मी तयार करून ठेवलं हे असं पद्धतीने. त्याच्यात पण आहे हे खाल्ले जे आहेत का आपल्यात पण आहे ना ते तुम्ही दिले. असं केलं मी आता हे किंवा असं केलं. आता हे अशा पद्धतीने मी केलंय किंवा तुम्ही करू शकता. खाली झटले ना तुम्ही त्या लक्षात येईल. किंवा ट्युटोरियल पण येतं काय म्हणते व्होकल प्रोसेसिंगचे ते बी. आता हे असं केलं तर हे असं कमून केलं बाबा, सरळ कमून नाही ठेवलं. रखुमा चला हो ते पॅरामॅटिक इक्वलायझरला असं का केलंय, याचं कारण आहे माझ्या आवाजामध्ये बेस आहे थोडासा जास्त, मला बेस कमी करायचा आहे. तर हे पाठीमागचा जो बेस आहे ना हा मी काढून टाकलाय. प्रत्येकाच्या आवाजात असतो तो 35% डेसिबल बेस हा असतो, तो काढून टाकायचा. आता मी कमी करतो परत याला. आता सगळं काढलाय. हे गोड वाटतंय का नाही. आता याला आपण एवढा मी ठेवला तरी आवाजात बेस वाटायला जास्त. मी काय केलंय इथं 50 वर घेतलंय. 50% डेसिबल काढून टाकायला एवढा 35. थोडक्यात या पुऱ्या 35% एवढा सांगू सुखाची या गोष्टी. झालं नंबर 1 लक्षात. नंबर 2 चिया भेटी. आता काय करायचं माहिती का, कंप्रेसर मारायचं. चला हो कंप्रेसर पंढरी जाऊ, चला हो पंढरी 17% ठेवलंय. रखुमा हे खालचं अटॅक 30%, रेटिओ 25%, रखुमा रिलॅक्स 200, गेन 2% आणि हार्ड या पद्धतीने केलं मी. ओके माझ्या आवाजासाठी. आता आपण एक गोष्ट आणखी करू शकतो याच्यामध्ये. आपण काय करत असतो म्हणजे गात असताना कधी मागं कधी पुढं पण होतो. त्यामुळे या आवाजाची जी लेवल आहे पूर्ण एक यायला पाहिजे सगळी. त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर याला हे करायचं, शक्यतो याच्यामध्ये मी स्मूथ ठेवायचं. स्मूथ म्हणजे आवाज असा स्मूथ होऊन जातो. आणि नॉर्मलाइज केलं, हे नॉर्मलाइज नावाचं बटन याला केलं आहे बघा. असं नॉर्मलाइज केलं ना तर सगळा आवाज काय होतो तो लेवल करून घेतो त्या आवाजाची. नॉर्मलाइज ऑलरेडी झालंय सगळं. बघू आता याला आपण नॉर्मलाइज झाल्यानंतर कसं वाजते. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, रखुमा देवीवर पाहू, रखुमा. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे करायचंय नाही करायचंय. मी नॉर्मलाइज काढून टाकतो, मी काढून टाकतो. कशामुळे माहितीये का, मला असं वाटतं की
हे जे आवाजाचं जे कमी जास्त खेळणं आहे कमी जास्त. तर असं होऊन जाईल ते. त्यामुळे त्याचं मला ते ठेवायचं आहे. त्याचा जो चढ उतार आहे का तो शिल्लक ठेवायचा, जिवंत ठेवायचा मला. त्याचं म्हणजे त्याला मारून टाकायचं नाही, त्याला प्रोग्रॅमिंग नाही करायचं. पण मी ते काही करणार नाही. पण तुमच्यावर डिपेंड, तुम्हाला करायचं तुम्ही करू शकता. झालं, हे 2 झाले. नॉर्मलाइज करायचे करा, न करायचं नको. ओके, फ्रुटी कंप्रेसर झालं. आता कंप्रेसर झाल्यानंतर आता एक हा एक इफेक्ट मी मारत असतो माझ्यासाठी, साऊंड गोजियर नावाचा. हे कडकपणा आणतो आवाजाला जरा, सॉफ्टनेस मधून. देवी मरा पाहू चरचर करतो आवाज. पंढरी जाऊ रखुमा देवी मरा पाहू किती चरचर करायला लागलं? रखुमा देवी कमी करून मरा हे पाहू बघा नॅचरल. पंढरी जाऊ पण मी एवढं ठेवीत असतो. चला मला असं बेस्ट वाटतं. पंढरी जाऊ रखुमा देवी मरा पाहू. हे झालं साऊंड गोजियर. आता याच्यानंतर जर प्रोफेशनल सिंगर असेल तर खूप मोठी इफेक्ट द्यायची गरज नाहीये. हे खूप मोठे येतं, त्याला असे 2-3च बाद झाले. जर एखाद्याला स्वर बेसूर होत असेल, कुठंतरी चुकत असेल, आपण तर ऑलरेडी त्याला करू शकतो. सिंगर प्रोफेशनल असेल तर काही गरज नाही. आता आपला हवाई जो आहे तर तो प्रोफेशनल असल्यामुळे त्याला काही गरज नाही बाकीच्या गोष्टीची. मग त्याला काय करायचं, आता हे एवढे इफेक्ट दिले तर आता याच्यानंतर डायरेक्ट रखुमा देवी मरा पाहू. आता एवढे इफेक्ट दिले बरोबर. तर आता याच्यानंतर डायरेक्ट 2 इफेक्ट द्यायचे महत्वाचे, जे तुमच्या आवडीचे इफेक्ट आहेत. एक रिबब. ह्या रिबब मध्ये प्रेझेंट मध्ये जाऊन काय करेल मी, माझं सेटअप करून ठेवलं योगा रिबब म्हणून. आता हे टेम्पो मध्ये ठेवायचं नाही. हे दिसतं टेम्पो, या टेम्पोला काढून टाकायचं. का टेम्पो म्हणलं का प्रत्येक ठोक्याला ते वाजतं वेगळा रिबब लागतो, आपल्याला आवाजाला द्यायचा आहे. आता हे बा डिले मी एवढा ठेवलाय, थोडा कमी जास्त करू शकतो तुम्ही सिंगरनुसार. वेट एवढं ठेवलंय. ड्राय म्हणजे आवाजाचा कोरडेपणा एवढा घेतलाय, एकदा लक्षात घेऊन ऐका. पण आता हे वाढलं, आणखी वाढत हे केलं कमी आहे बा. आता ड्राय करू आपण, हे काढून टाकू. देवी मरा पाहू. त्याच्यामुळे मी काय केलंय, त्याचं एक माझा लेवल करून ठेवली. म्हणजे मला प्रत्येक वेळी त्याला सेटिंग करायची केलेलं मी. म्हणजे कसं असतं माहितीये, प्रत्येक गाण्याचं वेगळं राहतं. कमी जास्त करावं लागतं थोडंसं. काही स्पीडचे गाणे असतील तर त्याला थोडा कमी इफेक्ट द्यावा लागतो. काही जास्त स्लोली असतील तर त्याला थोडा जास्त इफेक्ट द्यावा लागतो. आपल्या याच्यानुसार खेळावं लागतं त्याला. हा असं गोष्टी होती भेटी सांग. आता हे झालं रिबब. आता याच्यानंतर एक डिलेचा द्यायचा. हा डिले फ्रुटी 3 डिले, माझा आवडता डिले. आणि याला योगा मास्टर केलंय मी. हे बघा, याला टेम्पोतलं काढून टाकलं. हे वेट एवढंच ठेवलंय. हां, हे दिसतं एवढं वेट ठेवलंय, बाकी ह्या पद्धतीनं ठेवलंय. आणि इथं स्टिरिओवर घेऊ आपण याला, स्टिरिओ. आता ऐकू. सुखाची या गोष्टी चला हो पंढरी जाऊ. चला हो माझ्या आवाजाला मी एवढं खेळत असतो. आतापर्यंत एक ट्रॅक घेऊ आपण. पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. देवीवर इन्सर्ट 1 आणखी एक ट्रॅक घेतला मी इथं वर माझ्यासाठी परत. हे काय मा करू कट करा. हे बघा, आता याला काय केलं मी, पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. रखुमा देवीला हो बेटी सांगू सुखाची या गोष्टी होती सळतात जिया भेटी
सांगू सुका हो पंढरी जाऊ. आता हा जो आवाज आहे, चला हो पंढरी. आता हा आवाज आहे माझा, याच्यामधून आपल्याला जो नॉईज कॅन्सलेशन करते म्हणले ना, हे पंख्याचा आवाज, इकडला बाहेरचा आवाज, कोणतरी ओरडतंय, थोडाफार जर घुसला असेल, आता याच्यात काही जास्त घुसत नसतो पण तरी आपल्याला थोडासा कमी करायचा. जास्त कमी केलं जास्त घुसतच नसतो ना आपण, तरी घुसलाच समजा तर आपल्याला कमी करायचं आहे. तर याला डबल क्लिक करायचं, सॉरी डबल नाही, ह्याच्यात जायचं, हे दिसतं का, याच्यात जायचं, एडिट मध्ये जायचं, एडिट सॅम्पल. एडिट सॅम्पल मध्ये गेल्यानंतर आता हा बघा, हे दिसतोय हे टिंब टिंब, हे घुसलंय पहा. ह्या लेवलचा आवाज आपल्याला कटअप करून टाकायचा आहे. आपण याला सिलेक्ट करू किंवा मग असं सिलेक्ट करू. आता त्या मशीनला कळतं की ह्या लेवलचा आवाज त्याला कट करायचा आहे. आता याला असं केलं की याला ब्रशमध्ये जायचं, हे ब्रशमध्ये गेलो की असं येतं. आता ॲक्युअर नॉईज प्रोफाईल येते, याला क्लिक करायचं. झालं. आता काय करायचं, असं झालं का याला पूर्ण कंट्रोल ए दाबून याला ऑल सिलेक्ट करायचं, कंट्रोल ए झालं सिलेक्ट ऑल. आता परत त्याला ब्रश करायचंय. आता हे नॉईज आहेत, दिसले ते, हे रंगीत दिसतात. हे इकडला तिकडला पंख्याचा आवाज इकडला तिकडला व्हायचे, तो आपल्या आवाजातून ती कमी करतं. पण जास्त कमी करायला जातात तर गोंधळ होईल ते. आता एवढं केल्यानंतर आता हे ऍक्सेप्ट करायचं, यस आम्हाला एवढे कमी करायचे. आणि ऑलरेडी त्यांनी सेटिंग करून ठेवलेली, थ्रीशूट अमाऊंट, म्हणजे तेच कमी होऊन देत नाही जास्त. त्यांनी त्याची सेटिंग केलेली, त्याच्यात काही जास्त खाटरूप करायचं नाही. त्यांनी जे केलं ते करायचं. आता ऍक्सेप्ट करू, याला केलं ऍक्सेप्ट. आता हा झाला ट्रॅक, हा कोरा ट्रॅक झाला बरोबर. तर याला आपण उचलू, याच्या इथं धरायचं आणि याला उचलून असं मारायचं. आलं. आला हा ट्रॅक आता बरोबर. क्या हो गया है. चला हो पंढरी जाऊ रखुमा देवी वरा पाहू रखुमा. हे मधलं नाही का तोडलेलं आपण, ते तोडलेलं. याला असं कंट्रोल झेड, असं बघा, हे असं होतंय ना बरोबर. इकडे सरकायला लागलं आहे की नाही. आता काय करायचं, तरी फक्त हे आपल्याला काढायचंय. तर हे स्ट्रीच झालेलं आहे, याच्यावर क्लिक करायचं. आता झालं मोकळं. आता पहा आलं, इथपर्यंत तोडलं, तोडलं इथपर्यंत. आता याला वाढायचं, हे बघा, आणि इथं घ्यायचं, याच्या लेवलवर आणलं, खालच्या ट्रॅकच्या. अगदी बरोबर झालं सगळं. आलं का. आता एकदा ऐकून पाहू बरोबर आले का दोन्ही बी. हो आता हे झालं, आलं बरोबर. आता खाल्ल्याला डिलीट करून टाकलं, आता ओरिजिनलला. आणि हा जो नॉईज कॅन्सलेशनचा ट्रॅक आहे याला उचललं, ह्याच्या खाली परत मांडून दिलं. चला हो. आता याला काय करायचं, इफेक्ट द्यायचा याला मस्त सुंदरपैकी, एक नंबर इफेक्ट. आता हे बघा, एक आला याला इफेक्ट. आता वरचा खालचा ट्रॅक आपण एक बनवलाय. आता पंढरी चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, रिदमचा ऐकू, चला हा झाला फायनल. ओके ऐकू. पंढरी जाऊ रखुमा देवी वरा पाहू रखुमा देवी वरा पाहू. होती सळताची आवेटी सांगू सुखाची या गोष्टी होती. ओके. आता काय करायचंय, हा जो तबला आहे हा कशा ते पाहिजे, 4 मध्ये ह्याच्यात जायचं, 4 मधल्या तबल्यात बरोबर. आता याला एक इफेक्ट द्यायचा. याला काय करायचं, इथपर्यंत आलं लक्षात. हे बघा, या 4 मध्ये जायचं, म्हणजे याच्यामध्ये काय आपला तबला आहे. तबल्यामध्ये जास्त इफेक्ट द्यायचं नाही, याच्यात जायचं. जास्तीत जास्त याला केलं तर कम्प्रेस करू आपण. चला एक कम्प्रेस मारू.
कंप्रेस कोणतं मारू, मास्टर योगा किंवा मग कोणतं बी एखादा आपण मारून देऊ. चला आपण हेच मारू, कंप्रेस 2 योगेश 2. ओके, हे पाहून घ्यानंतर आणि याला खाली एक थोडासा आपण रिबब देऊ, थोडासा यत्किंचित. त्यासाठी मी माझ्यामध्ये ठेवलेला आहे योगा पकवाज योगा म्हणून, दिसतोय असं थोडासा ठेवला आहे. म्हणजे वेट खूप कमी आहे, ड्राय जास्त आहे. वेट जर जास्त केला आपण तर मग ते जास्त गोंधळ करील देऊ. त्यामुळे खूप वेट एकदा ऐकू. एवढा करू. ओके, सगळं ऐकू एकदा. पंढरी जाऊ रखुमा देवीवरा पाहू रखुमा देऊ चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ ओके, रखुमा देवीवरा पाहू रखुमा. आलं लक्षात. आता 4 झालं. आता काय करायचंय, आता हे झाल्यानंतर याच्यात काही करायचं नाही. ओके, हे संपला विषय ना 4 मध्ये. आता हे कशा ते 2 मध्ये हे तानपुरा, याला काही गरज नाही इफेक्ट द्यायची. ओके, किंवा द्यायचं असलं तर तुम्ही थोडाफार देऊ शकता. हे काय आहे, याला थोडासा देऊन टाका इफेक्ट. याला पण आपण एक रिबब देऊन टाकू 3 मध्ये. थोडासा रिबब याला मारून देऊ किंवा मग हां दे रिबब म्हणजे थोडंसं त्याला खणखणाट येऊन जातो, दुसरा काही विषय नाही. वेट कमी ठेवूयाचं, काढून टाकू. ओके, ह्याला पण त्याला आपण थोडासा आधी याला खाल्ल्याला पण आपण काय करू 3 मध्ये. म्हणजे याला बसला आहे, ऑलरेडीच बसला त्याला. समजा एकदा ऐकू आपण कसा बसला. थोडासा आवाज वाढवा पण याचा. ओके, याचा पण आवाज वाढू थोडासा. पियानोला काही इफेक्ट द्यायची गरज नाही, असती गरज. ओके, याला आता हा जो टाळ आहे इथं बेसूर झाला का काहीतरी. नाही झालं. चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ रखुमा देवीवरा पाहू रखुमा देवी. टाळाला काही गरज नाही मला वाटत द्यायची. नाही, बरं का, टाळाला तसंच ठेवू आपण. त्याला काही गरज हा आता हे झालं एवढं मॅटर तयार. महाराज झालं आपलं सगळं मॅटर. ओके, एवढं. आता मास्टरमध्ये जायचं. आता ही मास्टर आहे, याला म्हणतात मास्टर. आता मिक्स झालंय नाही. शेवटी जायचं मास्टर. आता मिक्स झालंय. आता मास्टर आहे. आता लास्ट आहे हा विषय, मास्टर. आता मास्टर आहे ना, तर मास्टरमध्ये याच्यात जायचं आणि पॅरामॅटिक इक्वलायझरमध्ये जाऊन त्याला ह्या नंबरचं मी घेतलेलं आहे पॅरामॅटिक इक्वलायझर किंवा हा बघा हे बरोबर. सगळा आवाज त्यांनी समान केलाय. काय केलाय, समान, व्यवस्थित. आता नंबर 2चं आपल्याला डायरेक्ट कंप्रेसर घेतलंय. ते पण माझं योगा कंप्रेसर म्हणून मी वापरतोय ते घेतलंय. ओके, योगा 2 कंप्रेसर. ओके, आता 3 नंबरला याच्यामध्ये ना एक ऑप्शन आहे व्ह्यू सेफर म्हणून. बरोबर, त्याच्याऐवजी आपण अगोदर हे घेऊ हे काय मॅक्सिमस नावाचा हा प्रकार आहे. हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा जो मॅक्सिमस नावाचा प्रकार आहे तर यानं आवाज हा असा येतो, वर येतो, वर सगळा वर येतो आवाज.
तर त्याच्यामध्ये क्लिअर मास्टर मी वापरत असतो, हे वापरा किंवा हे वापरू शकता तुमच्या मनानं. हे तुम्हाला ऑप्शन दिलेत, तुम्हाला कळायला पाहिजे यार हे कसं आहे, म्हणजे तुम्हाला लॉजिक लावण्यासाठी हे सगळं काही आहे. तर आपण मी हे वापरत असतो. ओके, आता एकदा आपण ऐकू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी. आता हे मास्टर मिक्स मिक्सने काय केलं, आवाज सगळा वर आणला. आता लास्ट काय करायचं माहिती का, हा महत्वाचा आहे बा, व्ह्यू हॅव सेपर म्हणून हे दिसते, व्ह्यू हॅव सेपर. याला आहे ना, हे काय करतं माहिती का, याचं काम आहे हे जे बाकीचं म्युझिक आहे सगळं आणि आपला आवाज आहे त्याच्याशी काय करतंय, आता असं चालतंय, माझा आवाज असा चाललाय आणि म्युझिकचा आवाज असा चाललाय, तर याला काय करतंय ते हे जे असं करते, म्हणजे एकजीव करते. आता जास्त एकजीव नाही करायचा, याला काय कर, जास्त एकजीव झाला गोंगाट होतो, म्हणून याला थोडंसं असं याला तारील धरायचं, एवढं करायचं. ओके, वर झालं, थोडंसं केलंय आपण. ओके, आता ऐकू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ. हे बघा मॅक्सिमम काढू आपण, देवीवरा पाहू, मॅक्सिमम काढलं कंडिशन मागाने मॅक्सिमम लक्षात. एडिसन म्हणजे याचा काही शॉर्ट नाहीये. एडिसन म्हणजे काय माहिती, हे एडिसन म्हणजे आपण मगाशी नाही केलं का त्याचं ते नॉईज कॅन्सलेशन केलं नाही का, ते एडिसन एक एफएल स्टुडिओ मध्ये एक स्वतंत्र सॉफ्टवेअर आहे, त्याच्यात पण काही जण काम करतात. हा, पण ती एडिसन मध्ये आपल्याला काही हे नाही, एडिसनचं काम आपण केलेलं आहे ते, म्हणून ते चालू ठेवायचं. आता फ्रुटी लिमिटर आहे का, हे फ्रुटी लिमिटर हे काय करतं, तुमचा आवाज याच्या वर जाऊ देत नाही, म्हणजे क्लिपिंग करू देत नाही, ती फाटू देत नाही आवाज. लिमिटरचं काम आहे. म्हणजे लाल रंगात जर गेलं ना, हे लाल रंगात, आता तुम्हाला हे वर घेऊन दाखवतो. आता इथं वर घेतलं एवढं, बरोबर. आता आपण ऐकू. त्याच्या लाल रंग आहे का, त्या लाल रंगात घुसू देत नाही ते, आलं लक्षात. इथं जेवढं आपण वर ठेवलंय, आता एवढं ठेवलंय, तर याच्यात मध्ये ते कव्हर करेल, पण ते हे करून देणार नाही ती, म्हणजे फाटू देणार नाही ती लिमिटर. लक्षात आता चला हो पंढरी जाऊ, चला हो. आता आपल्याला असं वाटतंय की यार थोडंसं आपण ह्या आपला सिंगर आहे, सिंगरच्या खाली खाली थोडंसं बाकीच्यांना ठेवू, थोडं ठेवू आपण, असं वाटतंय आपल्याला बरं का. मग असं आपण ठेवू शकतो याला आणखी. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ. असं वाटतंय रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू. होती सरता
आता मला असं वाटतं की बाद झाला, आता छान झालं एवढं. आता काय करायचं, याला आपल्याला प्रोड्यूस करायचे, बाहेर काढायचे गाणं. आता हे ते बाहेर कसं काढणार आपण गाणं, तर आपण काय करायचं, सगळ्यात अगोदर किती आपण काय केलं याचा ट्रॅक सिलेक्ट करायचा, कंट्रोल दाबायचं, इथं वर पाहायचं, क्लिक करायची इथं, आणि याला असं याचं सिलेक्शन केलं लाल रंगाने. आता जेवढं सिलेक्शन केलंय तेवढंच गाणं बाहेर निघणार, बाकीचं मटेरियल काही निघणार नाही. एवढं सिलेक्शन केलंय आपण, हे दिसतंय एवढं. आता हे मॅटर सगळं आपल्याला जशाला तसं ती एकरूप करून आपल्याला काय करून सिस्टम देऊन टाकेल. तर फाईलमध्ये जायचे, एक्सपोर्टमध्ये जायचे, व्हॅव फाईल घ्यायची कधी पण. आता व्हॅव घेतली काय, MP3 घेतली काय, पण व्हॅवचं काय असतं माहिती आहे, व्हॅव म्हणजे वजनदार फाईल असते, आणि ती फाईल आपण आपल्या ह्याच्यात वापरू शकतो. कशामध्ये, कोणत्या ह्याच्यात समजा आपल्या व्हिडिओ सॉफ्टवेअर असतात ना, त्याच्यात आपण टाकू शकतो. आणि MP3 जी असते तर ती पण टाकू शकतो, काय अडचण नाही. तर दोन्हीतून कोणती घेतली तरी, व्याव घेतली तर वजनदार आहे, MP3 थोडी कमी वजनदार आहे. ओके, तर आपण आता याला काय करू, व्याव घेऊ. चला व्याव घेतली फाईल, चला हो पंढरीला. आता याला काय करायचं, व्याव फाईल WAV व्याव. ओके, कशामध्ये सेव्ह करतोय, हे D मध्ये ये नावाचं फोल्डर आहे, त्याच्यात आपण सेव्ह करतोय. ओके बरोबर. आता याच्यात सेव्ह केले मॅटर झालं, सेव्ह. आता व्याव आलाय बरोबर. याच्यात खाली काही झटाझटी करायची नाही, सगळं व्यवस्थित आहे ऑलरेडी, काही आवश्यकता नाही. व्याव बीट पॉईंट 32 ठेवा, 24 ठेवा, काय अडचण नाही. इथं स्टिरिओ पाहिजे, मोनो वगैरे नाही पाहिजे. फायनल कट रिमाइंडर वगैरे ठेवायचं, काही विषय नाही. याला असं राहू द्यायचं, काहीच करायचं, आणि याला इथं स्टार्ट करायचं. हे मॅटर जरी येऊन जाईल. चला हो पंढरीला आता ऐकू का, हे आलं याच्यात आता. ओके, याला सेव्ह केलं मॅटरला, हे क्लोज करून टाकू. याला क्लोज केलं. कुठे ते ये मध्ये दिस फाईल DA. चला हो, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, रखुमा देवी वरा पाहू, रखुमा देवी वरा पाहू. सुखाची या गोष्टी, चला